महत्त्वाच्या बातम्या समोर आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची होणार एसआयटी चौकशी. सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश. कर्नल सोफिया कुरेशींबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान. ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड. हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेनंतर मेटाची ज्योतीवर मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यासंदर्भात ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर. हल्ल्यासाठी पाक जबाबदार असल्याचा उल्लेख ज्योतीनं टाळला. तर ब्लॉगमध्ये संवेदनशील असलेल्या कांचीकुंड परिसराचाही व्हिडिओ केला शेअर. ज्योती मल्होत्राचे पाकमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोबत संबंध असल्याचं उघड. ब्लॉगमधून पाक अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती पुरवत असल्याची चौकशीतून माहिती समोर. ज्योती मल्होत्रानंतर ISI साठी काम करणारा गुप्तहेर शेहजादला मुरादाबादमधून अटक. शेहजाद पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचं समोर. SIT कडून कसून चौकशी सुरू. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचा जारी केला नवीन व्हिडिओ. पाकचा एअर डिफेन्स सिस्टीमला कशा पद्धतीने चकवा दिला हे दाखवून दिलं. पाकिस्तानला BCCIनं दिला मोठा धक्का. आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती. पुढील 24 तासांसाठी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता. राज्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचं मोठं नुकसान. कर्नाटकची राजधानी बंगळुरूला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक भागात साचलं पाणी. शहरातील जनजीवन विस्कळीत.